UPSCची परीक्षा आता 16 जूनला प्री आहे, पण त्याचा काउंटडाऊन चालू झालेलाच आहे आणि त्याची एक तुमच्या पद्धतीनं प्लॅनिंग तुम्ही केलं असेल. त्याच्यानंतरचं पुढचं जे प्लॅनिंग आहे ते आपल्याला 16 जूननंतर इमिजिएटली म्हणजे 17 जूनलाच आपल्याला ते एसे आणि इथिक्सचं 1 महिना ते सव्वा महिन्याचं टार्गेट ठेवून अशी एक बॅच प्लॅन केलेली आहे. त्याच्या संदर्भामधलीच ही सूचना आहे. इंग्रजी आणि बायलिंग्वल अशी पण मुख्यतः इंग्रजी मीडियमची बॅच जी आहे त्या आणि बायलिंग्वल त्याचं डिस्कशन होईल. लिहिणं बरंच, क्वेश्चन आन्सर फॉर्मॅट किंवा UPSCचे डिमांड काय आहेत, बदललेले पॅटर्न्स कसं आहेत आणि मेन्स दिलेले बरेच समजा लोक आहेत, फ्रेश सगळ्यांसाठीच उपयुक्त पडेल अशी ती बॅच आहे. हेतू त्या बॅचचा असा आहे की तुम्हाला कमी वेळामध्ये जास्त आउटपुट येण्याच्या दृष्टीनं कसा प्रयत्न करता येईल. एसेला स्वतंत्र एफर्ट्स घ्यायला पाहिजे. ह्या वेळेचे मार्क बघितल्यावर सगळ्यांच्या लक्षात येईल. त्यामुळे एसेवर विशेष प्रयत्न करणे आणि इथिक्सचा ट्रॅक जो आहे तो कसा डेव्हलप करता येईल. त्यामुळे एसे आणि इथिक्स असा एक तो महिन्या ते सव्वा महिन्याचा क्रॅश कोर्स केले. कारण 16 जूनमुळे थोडेसे टाईमचं प्रेशर आहे आणि त्यामुळे त्याचा वेळ पण थोडासा कमी केलेला आहे. तर हे सगळं ज्यांना उपयुक्त वाटेल आपल्याला त्यांनी इमिजिएटली आता नाव नोंदवून ठेवलं 16 जूनचं, कारण ते नाव नोंदणी सुरू झालेली आहे. तरी चालेल पहा की त्याचे बाकीचे डिटेल्स हे आपल्या इथल्या मार्गेच्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट केला की ह्या बॅचचे टायमिंग कसं असेल, फी स्ट्रक्चर काय वगैरे ते डिटेल्स तुम्हाला आपल्या ऑफिसच्या नंबरवर मिळतील किंवा मला मेसेज केला तर त्याच्यावर पण ते उपलब्ध होतील. एसे आणि इथिक्सला शेवटी मी तुम्हाला एवढंच म्हणतो की एसे आणि इथिक्सला ऑप्शनलसारखं ट्रीट करायला पाहिजे. ट्रीट एसे आणि इथिक्स ऑप्शनल सब्जेक्ट, तर मग आपल्याला बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. तशा दृष्टीनं हे 500 मार्क आहेत आणि ऑप्शनलचे 500 मार्क आहेत. 2 ऑप्शन आपल्याला आहेत. तर एसे आणि इथिक्स ऑप्शनल म्हणून विचार केला तर आपल्याला ते कसं महिन्याभरात क्रॅश कोर्ससारखं किंवा वेगात संपवता येईल हे बघता येईल. कारण वेळ त्यांनी थोडासा कमी केलेला आहे आपल्यातला. आधीची डेट 26 मे होते, आता ती 16 जून केलेली आहे. तर 17 जूनपासून इमिजिएटली आपण एसे इथिक्स 1 महिन्याभराचा क्रॅश कोर्स सुरू करतो आहे आणि ज्यांना वाटतं की आपल्या इंग्लिश मीडियम मराठी मीडियम दोघांना ह्या क्रॅश कोर्स उपयोग पडेल. प्री मेन्स दोन्ही दिलेले जे आहेत, जे लिहिलेले आहेत, फ्रेश आहे, सगळ्यांसाठी हा उपयुक्त असणारा क्रॅश कोर्स आहे. पुढच्या वर्षी देणार आहे अशा लोकांना पण सगळ्यांना तो उपयुक्त पडेल. 16 जूनला संपलं की इमिजिएटली 17 जूनला तो सकाळी सुरू होईल.